नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या ई लर्निंग वर्गामध्ये पुनश्च एकदा आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आतापर्यंत आपण उपयोजित लेखनामधला सर्वचे सर्व भाग आटोपला आहे. एकूण 24 गुण. उरलेले जे काही 16 गुण आहेत ते भाषा अभ्यासाला आहेत. अर्थातच मराठी व्याकरण. या मराठी व्याकरणाचा जर विचार केला तर खूप बेसिक आहे. समाज आणि शब्दसिद्धी हा भाग जर सोडला तर संपूर्ण भाग हा तुमच्या परिचयाचा आहे. तुम्ही तो 5वी पासून शिकत आलेला आहात, नवे तुम्ही 1ली पासून शिकत आलेला आहात. इतका सोपा भाग आहे. पण सोपा जरी असला तरी त्याच्यावर तयारी आणि सराव हे घ्यावाच लागेल, तेव्हाच होऊ शकेल, अन्यथा होऊ शकणार नाही. हे प्रथमतः लक्षात घ्या. तर हा भाषा अभ्यासामध्ये सिलेबस काय आहे, एकूण पोर्शन काय आहे याकडे आपण बघू. अभ्यासक्रम असा आहे की व्याकरण घटकावर आधारित कृती. व्याकरण घटकावर आधारित कृती. व्याकरण घटकावर आधारित कृती ही तुम्हाला 8 मार्काला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला समास, समासामध्ये द्विगु, कर्मधारय, द्वंद्व, त्याच्यामध्ये वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि इतरेत्र द्वंद्व हा भाग अभ्यासायचा आहे. शब्दसिद्धीमध्ये प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द हा भाग अभ्यासायचा आहे. वाक्प्रचार 4 पैकी 2 तुम्हाला सोडवायचे 4 गुणांना. वाक्प्रचाराचा अर्थ 1 गुण आणि वाक्यात उपयोग 1 गुण. त्याच्यानंतर हे मी पुढे सांगेलच, भाषिक घटकांवर आधारित कृती तुम्हाला तिथे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन ओळखा, वचन बदला, समूहाबद्दल 1 शब्द. त्याच्यानंतर शब्दातील अक्षरापासून शब्द तयार करणं, कोणतेही 4 प्रकारच्या कृती घ्याव्यात, प्रत्येकी 1 गुण. असा एक सर्वसाधारण सिलेबस त्या ठिकाणी आहे. एकूण 16 गुण. त्याच्यामध्ये भाषा अभ्यासासाठी हे पुन्हा एकदा होणार. भाषा अभ्यासामध्ये लेखन नियमानुसार लेखन करणं, म्हणजे त्याच्यामध्ये अचूक शब्द ओळखा 6 पैकी 4 आहे, किंवा चुकीचे शब्द ओळखून वाक्य दुरुस्त करा 4 पैकी तुम्हाला 2 करायचे. विरामचिन्ह तुम्हाला विचारलं जाईल, त्यावर कृती अशी असेल, वाक्यात योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर करून लिहा, विरामचिन्ह ओळखा, चुकीच्या विरामचिन्ह बदलून लिहा. परभाषिक मध्ये गद्य आणि पद्य दोन्ही घटकांवर आधारित कृती असेल, तिथे 2 शब्द दिले जातील, तुम्हाला ते परिभाषिक शब्दामध्ये विचारले जातील. या पद्धतीने हा सगळा सिलेबस असणार. मी आजच्या प्रकरणामध्ये फक्त शब्दसिद्धी घेणार आहोत. शब्दसिद्धी हा भाग अत्यंत सोपा आणि कुठल्या प्रकारचा जास्त डोक्याला त्रास न देणारा विषय आहे. म्हणून मी हा सोपा भाग आधी घेतला, नंतर समास घेतो, नंतर पुढचा भाग घेतो. पहिले घेऊया आपण शब्दसिद्धी. शब्दसिद्धी या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं, मराठी भाषेत नवीन शब्द तयार करण्याचं सामर्थ्य. एक अंडरलाईन, अधोरेखित का काय सांगितलंय? मराठी भाषेत नवीन शब्द करण्याचं सामर्थ्य आहे. आपण जो भाषेचा व्यवहार करतो ना, तो शब्दांच्या साह्याने करतो. शब्दांच्या साह्याने. मग असं का नाही विचार करू शकत की हा शब्द आला कुठून? कारण जे मूळचे शब्द आहेत त्याच्यापासून आपण नवीन नवीन शब्द तयार करतो.
परंतु काही शब्द आपण परभाषिक इतर भाषेतून घेतला, त्याच्यात बदल केला आणि ते मराठीमध्ये असे चपखल बसले, अगदी रुळावर फिट आहेत का ते इतर भाषेंचे आहे किंवा मराठी भाषेतून वेगळं करणं एवढं सोपं नाहीये. इतके ते आपल्या रुळून गेलेले आहेत. मग आपण सांगितलं की जे मूळ शब्द आहे त्याच्यापासून शब्द तयार करतो. मग हा शब्द तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे शब्दसिद्धी होय. शब्द कसा बनतो, शब्द कसा सिद्ध होतो, या प्रक्रियेला शब्द कसा बनतो, कसा तयार होतो, कसा सिद्ध होतो, या प्रक्रियेला शब्दसिद्धी असं म्हटलेलं आहे. शब्दसिद्धी याचे दोन प्रकार पडतात, एक सिद्ध आणि एक साधित. जे मूळ धातूतले किंवा मूळ शब्द जे मराठीत आहेत ते सिद्ध शब्द, ते सिद्ध शब्द. कर, बस, पी, ए यासारखे हे मूळ शब्द, मूळ धातू, म्हणून यांना सिद्ध शब्द म्हणायचे. कळलं? मूळ शब्द, मूळ धातूला सिद्ध शब्द म्हणतात. दोन, मूळ शब्द यापासून जो शब्द तयार केला जातो, त्याच्या मूळ शब्दापासून जो शब्द तयार केला जातो त्याला साधित शब्द असं म्हणतात. समजा कर हा शब्द मी घेतला, हा सिद्ध मूळ धातूतला शब्द. मी करूच करून केलं, करणारा शब्द तयार केला, प्रतिकार हा शब्द तयार केला. हा जो शब्द तयार केला याला साधित शब्द असं म्हणतात. याला साधित शब्द असं म्हणतात. इतकं सोपं आहे. कर, त्याच्यापासून मी करून शब्द तयार केला, कर पासून मी करणारा केला, त्याच्यापासून मी प्रतिकार शब्द तयार केला, याला साधित शब्द तयार म्हणतात. सिद्ध शब्दापासून तयार झालेल्या शब्दाला साधित शब्द असं म्हणतात. इतकं सोपं आहे. मूळ धातू, मूळ शब्द, सिद्ध शब्द. सिद्ध शब्दापासून जो शब्द तयार होईल, मूळ धातूपासून, मूळ शब्दापासून जो वेगळा शब्द तयार होईल तो साधित शब्द. हे लक्षात घ्या. मग हे किती प्रकारचे शब्द असतात, तर आपण 3 प्रकारचे शब्द बघणार आहोत. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त, हे 3. आता त्याच्यामधला पहिला प्रकार घेतो उपसर्ग घटित. उपसर्ग घटित, उपसर्ग घटित. आता उपसर्ग घटित बघा. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त. स्क्रीनवरचे शब्द बघा. मी याची व्याख्या तयार केलेली आहे. उपसर्ग, उपसर्ग शब्दापूर्वी उपसर्ग लागून, शब्दापूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. शब्दाच्या पूर्वी जो उपसर्ग लागून जो शब्द तयार होतो त्याला उपसर्ग घटित असं म्हणतात.
इथलंच उदाहरण बघू. हार, त्याला उपसर्ग लागल्यामुळे त्याच्यापासून शब्द झाला उपहार. होय की नाही? हा मी उपसर्ग घेतला आणि मी आता याच्यापासून शब्द बनवतो. कृपा. इथं कृपाच्या अगोदर अवगुण, गुणच्या पूर्वी लक्षणापूर्वी अवलक्षण. इतकं सोपं आहे. उपचार, चारच्या आधी भोग, उपभोग. उपग्रह. असे कितीतरी उदाहरणं देता येतील. भरपूर उदाहरणं देता येतील. हे शोधा, लिहा. विचारले जाणार म्हणजे जाणार. प्रत्यय घटित शब्द त्यावरूनही सोपा. शब्दाच्या किंवा धातूच्या, आता मी प्रत्यय घटित शब्दाकडे गेलोय. इथे ओळखायचे, इथे शब्द तयार करायचे, म्हणून नीट लक्षात घ्या. शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षर लावून, एक किंवा अधिक अक्षरे लावून साधित शब्द तयार होतो, त्याला प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. त्याला प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. इतकं इझी आहे बघा. त्याच्यानंतर कितीतरी उदाहरणं बघताय. आई किंवा अळोहा घेऊ. विसराळू, विस आळू. लाजाळू, लाजाळू. गिरी, मुलुकगिरी, कारागिरी, गुलामगिरी. कितीतरी. इक, वार्षिक, मासिक, धार्मिक. कितीतरी शब्द घेता येईल. ईत, आनंदित, दुःखित, मुच्छित, उत्कंठित, संशयित. कितीतरी शब्द घेता येईल. तो महत्व, जडत्व, गुरुत्व. इथे काय घेतलंय बघा. आता इथे काय घेतलंय. शिष्टाई, धार. असे शब्द भरपूर घेता येतील. हे लक्षात घ्या. तिथे तुम्हाला खालील शब्दांना योग्य उपसर्ग लावून शब्द तयार करा. खालील शब्दांना प्रत्यय लावून योग्य शब्द तयार करा. या पद्धतीने अभ्यस्त तर फारच सोपं आहे. अभ्यस्त साधित शब्दाचा, काय सांगितलं, साधित शब्दाचा हा एक प्रकार आहे. अभ्यस्त म्हणजे दुप्पट करणं. एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होऊन जो शब्द तयार होतो याला अभ्यस्त शब्द असं म्हणतात. बघा स्क्रीनवर. उभेहूब त्या शब्दाची पुनरावृत्ती केली. मागोमाग त्या शब्दाची पुनरावृत्ती केली. हे लक्षात घ्या. वटवट, लुटुलुटू, तिळतिळ, रस्तोरस्ती, हिरवा, मधून असे कितीतरी शब्द घेता येईल. हा पोर्शन अतिशय सोपा आहे. याच्यावर कृती कशी. खालील शब्दांना योग्य उपसर्ग लावून किंवा प्रत्यय लावून शब्द तयार करा. खालील शब्दांना प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा. राजकीय. खालील शब्दांचा अभ्यस्त शब्द बनवा. बारीक सांग, हळू. आणि 2 अभ्यस्त शब्द लिहा, तुम्हाला जे आठवतील ते. अशा प्रकारे ही कृती असते. हा पोर्शन फार सोपा आहे. याच्यात फारसं काही नाही. आपण मी समास उद्या घेणार आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे नीट बघूया.
कारण समाज समजला पाहिजे. दोन्ही अवघड भाग एकत्र न घेता मी शब्दसिद्धीला लागून छोटासा एक भाग नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करणं म्हणजे उपसर्ग घटित शब्द खूप जमा करणं, त्याच्यानंतर अभ्यस्त शब्द खूप जमा करणं, प्रत्येक घटित शब्द तयार करणं, जमा करणं, संग्रहित करा. त्याच्यातून आपल्या पुस्तकातून लागल तेवढी शब्द ती जमा करा, ती एका ठिकाणी लिहा. आतापर्यंत माझ्याकडे 2च मुलांचा होमवर्क आलाय, मी तो चेक करून दिलाय, पण असं चालणार नाही. धन्यवाद.